चला सुरू करूया. आज आपण अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम बघणार आहे. अपूर्णांक चढता उतरता क्रम. आता यामध्ये पहिली गोष्ट असेल समान छेद असेल तर, म्हणजे समच्छेद असतील तर समच्छेद अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. दुसरी असेल ज्यांचा अंश सारखा असतो, अंश समान असेल तर अशा अपूर्णांकाचा चढता उतरता क्रम. आणि तिसरा असेल अंश पण छेद समान नाही, छेद पण समान नसेल, अंश आणि छेद वेगळे असतील. आता तीन प्रकारचे आपल्याला चढत्या उतरत्या क्रमासाठी विचारलं. पहिला असेल समच्छेद, समान छेद असलेलं सोपं जातं आपल्याला, ते लगेच तयार होईल. अंश सारखा असेल, दिलेल्या अपूर्णांकाचा अंश सारखा असेल तर चढता उतरता क्रम ओळखणे म्हणजे तयार करणे. आणि अंश आणि छेद वेगळे दोन्ही पण, तर अशांचा चढता उतरता क्रम करणे. या तीन प्रकारची उदाहरणं आपल्याला असतील. आता याच्यावर आणखी कसे सुद्धा प्रश्न विचारले जातात बघा स्कॉलरशिपला, की चढता उतरता क्रम लावा, पहिली संख्या पहिला अपूर्णांक कोणता येईल, म्हणजे चढता उतरता क्रम लावल्यानंतर पहिला अपूर्णांक कोणता, शेवटचा अपूर्णांक कोणता. परत विचारतात पहिला आणि शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज, वजाबाकी किंवा गुणाकार पण विचारतात. म्हणजे पहिला अपूर्णांक शोधा, दुसरा शोधा, तिसरा अपूर्णांक कोणता येईल. चढता क्रम लावला असता पहिला अपूर्णांक कोणता येईल, उतरता क्रम लावला असता पहिला अपूर्णांक कोणता येईल, शेवटून मध्य अपूर्णांक कोणता येईल, असे ह्याच्यावर आधारित विचारले जातात. आता एक उदाहरण घेऊ आपण, की जे पहिला असेल असं की समछेद असेल, समान छेद असतील तर चढता उतरता क्रम कसा केला जातो त्याच्याविषयी बघू आपण. आता ह्यामध्ये बघा एक उदाहरण असं आहे, 2/11, 5/11, 3/11 आणि 9/11 असे चार अपूर्णांक दिले तर यांचा चढता उतरता क्रम लावायचा. यांचा कसला चढता क्रम अगोदर लावून मग उतरत्या क्रमाचा विचार. आता आपण माहित आहे की चढत्या क्रमामध्ये लहानापासून मोठ्याकडे आपण संख्या वाढवत नेत असतो. मग आपल्याला समान छेद असतील तर सोपं जातं. छेद समान असेल तर अंश ज्याचा लहान तो सगळ्यात लहान होतो. म्हणजे आता इथं सगळ्यात लहान संख्या होईल 2/11, त्यानंतर थोडी मोठी 3/11, त्यापेक्षा थोडी मोठी 5/11 आणि सर्वात मोठी 9/11. हा आपला चढता क्रम झाला. आता त्यानंतर उतरता क्रम असेल. उतरत्या क्रमात आपण काय करतो, सर्वात मोठे अगोदर घेतो. अंश छेद सारखा आहे तर ज्याचा अंश मोठा ती मोठी, म्हणजे सर्वात मोठी 9/11, त्यापेक्षा थोडी लहान 5/11, त्यापेक्षा थोडी लहान 3/11, सर्वात लहान 2/11. आता याला धरून आपल्याला आणखी काय प्रश्न विचारले जातात बघा. याला धरून आपल्याला आणखी काय प्रश्न विचारले जातील. आता हे तोपर्यंत हे करा, तुम्हाला एक प्रश्न मी सांगेन परत. आता याला धरून काय आपल्याकडे प्रश्न विचारला जातो, तर पहिला अपूर्णांक, म्हणजे आता उदाहरणार्थ आपण असं करू, दिलेल्या अपूर्णांकाचा चढता क्रम लावला असता पहिला अपूर्णांक कोणता येईल. मग आता पहिला अपूर्णांक कोणता आला, 2/11. किंवा आणखी काय विचारतील, दुसरा अपूर्णांक कोणता येईल, दुसरा अपूर्णांक कोणता येईल, दुसरा कोणता आला 3/11, तिसरा कोणता येईल 5/11, शेवटचा अपूर्णांक कोणता येईल 9/11. आता याला धरून आणखी काय प्रश्न विचारला जाईल,
पहिला व शेवटचा अपूर्णांक यांची बेरीज, पहिला आणि शेवटच्याची बेरीज. पहिला कोण आहे 211, शेवटचा कोण आहे 911, यांची काय करायची आहे बेरीज करायची. यांची बेरीज करू. 9 आणि 2 11 आणि 11. आता यांची बेरीज 11/11 पर्यायत असेल किंवा 11/अंशांच्या सारखं आलं तर एक उत्तर येत. येते लक्षात की काय झालं. आता पहिला अपूर्णांक कोणता शेवटचा कोणता त्यांची बेरीज. आता मी एकाला धरून काय काय सांगितलं की दिलेल्या अपूर्णांकाचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा, त्यानंतर पहिला अपूर्णांक कोणता येईल, शेवटचा कोणता येईल, दुसरा कोणता येईल, तिसरा कोणता येईल. त्यानंतर आणखी काय विचारलं जातं, पहिल्या अपूर्णांक व शेवटच्या अपूर्णांकाची बेरीज किती. असे वेगवेगळे प्रश्न याच्यावर आधारित असतात. आता आणखी एक बघूया जोडून. तर प्रश्न काय आहे बघा, 8/13, 1/13, 11/13, 12/13. आता प्रश्न मी काय विचारतो बघा, या अपूर्णांकांचा उतरता क्रम लावला असता दुसऱ्या क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल. असा प्रश्न आपल्याला विचारते. दिलेल्या अपूर्णांकाचा कुठला क्रम लावायचा आहे, उतरता क्रम. आता सगळ्यांचा छेद समान आहे त्यामुळे सोपं होईल लगेच उतरता क्रम लावताना. उतरता क्रम लावताना काय होणार, उतरता क्रम लावताना काय होईल, सर्वात मोठा शोधायला लागेल. आता ज्याचा अंश मोठा ते मोठा, आता छेद सारखा असताना म्हणजे 12/13 मोठा आलं, त्यानंतर थोडं लहान 11/13, त्यापेक्षा लहान 8/13, त्यापेक्षा लहान 1/13. आता प्रश्न काय विचारलाय, दुसऱ्या क्रमांकावर कोण येईल. दुसऱ्या क्रमांकावर कोण आलं, 11/13. आता ह्याला धरून आणखी एक प्रश्न काय विचारला जाईल बघा, दुसऱ्या क्रमांकावर येणारा अपूर्णांक. आता हे प्रश्न लक्षात आलाय का बघा, अगोदर दुसरा अपूर्णांक आपण शोधला. आता ह्याला जोडून आणखी प्रश्न काय विचारला जाईल बघा, दुसऱ्या क्रमांकावर. आता मी हा प्रश्न थोडा बदल करतो. आता दुसऱ्या क्रमांकावर येणाऱ्या अपूर्णांकाचा सममूल्य अपूर्णांक कोणता. मग पर्याय दिले असतील तुम्हाला वेगवेगळे आणि त्यातलं सममूल्य शोधायचं. आता दुसरा अपूर्णांक कोण आहे, 11/13. तर 11/13चा सममूल्य कोण असणार, तर त्याच्या पटीमध्ये. मग 11/13चं सममूल्य 11चे दुप्पट 22 ते 13चे दुप्पट 26. म्हणजे 22/26 पर्याय आहे का बघायचं. नसेल तर कुठला असू शकतो, 11चे तिप्पट 11 × 33, 13 × 39. म्हणजे हे 33/39 पण असू शकतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का, ह्याला धरून मी किती प्रश्न केले बघा तयार. आता हे अशा वेगवेगळ्या अँगलनं आपण विचार, नुसतंच उतरता क्रम मी सांगितलं असतं, उचडता क्रम इथंपर्यंत पण उदाहरणं येतील असं नाही, त्याच्या पुढे पण जातात. म्हणजे मी आता काय सांगितलं की दुसरा तिसरा विचारून पण थांबणार नाहीत. काय वेळेस काय विचारलं जाईल, सममूल्य कोणता दिलेल्या अपूर्णांकाचं. मग 11/13चं सममूल्य आपण इथे 2 शोधले, अजून पुढे वाढवू शकतोय. मग ह्यापैकी कोणतं पर्याय ते का असू शकते. आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. आता पुढचा प्रश्न असा आहे, आता हे झालं आपण काय केलं, अंश आणि छेद सारखा, म्हणजे छेद सारखा असेल त्यावेळेस आपण लहान मोठेपणा म्हणजे चढता उतरता क्रमाकडे गेलो.
काय करताना ज्यावेळेस आपला छेद सारखा आहे त्यावेळेस आपल्याला सोपं जातं, लगेच आपल्याला सापडतं. आता एक उदाहरण मी थोडं वेगळं घेतो. थांबा, एक उदाहरण घेतो 2021चं घेतो. 2021ला परीक्षेला आलेला प्रश्न. प्रश्न काय बघा, या संख्या चढत्या क्रमाने लिहिल्यास पहिल्या व तिसऱ्या संख्यांची बेरीज किती? त्या संख्या चढत्या क्रमाने लावायच्या आणि त्यातल्या पहिल्या आणि तिसऱ्या संख्येची बेरीज करायची. आता कसं करायचं बघा, पहिली आधी चढता क्रम करूया आपण यांचा. चढता क्रम लावूया. चढता क्रम लावताना सर्वात लहान अगोदर असताना मग मोठं मोठं होत जाणार. सर्वात लहान कोण? 2/9. त्यापेक्षा थोडं मोठं 5/9. त्यापेक्षा थोडं 7/9. त्यापेक्षा मोठं 8/9. आता यामध्ये पहिली आणि तिसरी यांची काय करायची? बेरीज करायची. मग 2/9 अधिक 7/9 यांची बेरीज 9/9. आता पर्यायात 9/9 नव्हतं. पर्यायात काय दिलंय तुम्हाला? पहिला पर्याय दिलाय 1, दुसरा पर्याय दिलाय 14/9, तिसरा पर्याय दिलाय 14/81 आणि 8/18 दिले. आता यामधलं उत्तर शोधायचं. आता 9/9 तर पर्यायात नाही, मग काय येऊ शकतं? 9/9 अंश आणि छेद समान आहे म्हणजे एक उत्तर येते. आपला पर्याय 1 असेल. येते लक्षात? तर ह्या पद्धतीने हा 2021चा प्रश्न. आता थोडं आपण वेगळा घेऊया. आता इथं छेद समान असताना सोपं जातं. आता छेद अंश सारखा असताना काय करायचं? अंश सारखा असेल तर आता अंश घेऊया. 12/19, 12/25, 12/29, 12/37 हे अपूर्णांक. आता यांचा अगोदर काय करू आपण? चढता उतरता क्रम. अगोदर चढता लावू, मग उतरता करतो. चढता क्रम लावायचा. आता अंश सारखा असताना आपलं लक्षात घ्या की अंश ज्यावेळेस सारखा येतो त्यावेळेस ज्याचा छेद लहान ते सर्वात मोठं असतं. म्हणजे इथं बघा, अंश सारखा आहे, छेद सगळ्यात लहान कोणाचा? 19. ही सर्वात मोठी 19 ही असते. 12/19 सर्वात मोठं असेल. आणि सर्वात लहान कोण? ज्याचा अंश ज्यावेळेस अंश सारखा ज्याचा छेद मोठा ते सर्वात लहान, म्हणजे लहान असेल. 12/37 सर्वात लहान. चढत्या क्रमात सर्वात लहान पाहिजे आपल्याला. त्यानंतर त्यापेक्षा मोठं थोडं 12/29, त्यापेक्षा मोठं 12/25 आणि सर्वात मोठं 12/19. आता हा याला जोडून प्रश्न आपण काय घेऊया? हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता शेवटून दुसरा क्रमांकावर कोणता अपूर्णांक येईल? शेवटून दुसऱ्या क्रमांकावर. शेवटून दुसरं कोण आलं? 12/25 आलं. शेवटून दुसऱ्या क्रमांकावर 12/25 येते. आता पुढं उतरता क्रम करूया. उतरता क्रम करताना काय? अंश सारखा असेल, ज्याचा छेद मोठा ते सर्वात लहान, म्हणजे इथं मोठा आहे ते सगळ्यात लहान आहे. ज्याचा अंश लहान ते सर्वात मोठं. मग आपल्याला उतरत्या क्रमात सगळ्यात मोठं लागतं. 12/19, त्यानंतर 12/25, 12/29 आणि 12/37 असं तयार होईल. लक्षात येते? तर हे झालं अंश सारखं असेल त्यावेळेस.
आता अनेक असं जोडून मी उदाहरण घेतो. आता प्रश्न काय आहे बघा. 7/11, 7/20, 7/13 आणि 7/22. आता तुम्ही यांचा काय करा, चढता क्रम लावा. चढता क्रम तुम्ही करा. आता चढता क्रम काय येतो, चढता क्रम करा. आता याच्यामध्ये आपल्याला चढता क्रम करायचा आहे. अंश सारखा आहे तर काय करावं लागेल, अंश सारखा असेल तर ज्याचा छेद लहान ते मोठा असतो, म्हणजे सर्वात मोठा असेल, आणि ज्याचा छेद मोठा ते लहान असेल, हे सर्वात लहान असेल. मग आपल्याला चढता क्रम सर्वात लहान लागतो, मग 7/22 येईल. परत त्यापेक्षा थोडा मोठा कोण येईल, 7/20 येईल. परत 7/13 येईल आणि 7/11 येईल. आता प्रश्न ह्याला जोडून काय विचारलाय बघा. हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले असता मधले दोन अपूर्णांक कोणते? मधले दोन अपूर्णांक कोणते? आता ह्या चढता क्रम लावले मधले दोन घ्यायचे. आता हा साईडचे दोन सोडले आणि मधले दोन, तर 7/20 आणि 7/13 आहे मधले दोन अपूर्णांक. आता आणखी एक वेळ असंच. आता प्रश्न 2000 बघा. आता एक प्रश्न असा घेतो, 11/7, 11/5, 11/9, 11/8 आणि 11/6 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लिहिल्यास, चढता क्रम करा. चढत्या क्रमाने लिहिल्यास मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? मध्यभागी कोणता अपूर्णांक येईल? मध्यभागी कोणता अपूर्णांक? आधी चढता क्रम लावा, मध्यभाग कोण येते बघा. तुम्हाला थोडा वेळ देतो, करा बघू सगळ्यांनी. चढता क्रम करा आणि मग त्याचा मध्यभागी कोण येते बघा. अंश सारखा आहे, चढत्या क्रमात सगळ्यात लहान आधी शोधायचं. मग सगळ्यात लहान कसं शोधायचं, ज्याचा छेद मोठा ते लहान, म्हणजे 11/9 सर्वात लहान असेल, त्यापेक्षा थोडा मोठा 11/8, त्यापेक्षा थोडा मोठा 11/7, परत 11/6, 11/5. आता मध्यभाग शोधायचा आहे. मध्यभागी कोण येतं, आता 5 आहेत, 5चा मध्यभाग 3 असेल, तर मध्यभागी येणारा अपूर्णांक असेल 11/7. आता हे मध्यभागचा अपूर्णांक 11/7 आहे. आता आणखी एक बघूया. 2023 ला विचारलेला प्रश्न. 2023 ला काय प्रश्न विचारलाय बघा. पुढील पर्यायातील अपूर्णांकाची चढत्या क्रमाने मांडणी केलेला अचूक पर्याय कोणता?
कोणता? आता हा 2023 ला विचारलेला प्रश्न, 2023 ला हा प्रश्न विचारला. पहिला पर्याय होता 5/6, 4/6, 1/6, 11/6, 17/6. दुसरा पर्याय 1/6, 5/6, 6/6, 11/6, 17/6. तिसरा पर्याय 5/6, 1/6, 6/6, 17/6, 11/6. चौथा पर्याय 1/6, 5/6, 6/6, 17/6 आणि 11/6. यातला अचूक निवडायचं होतं. अचूक म्हणजे बरोबर असणार अचूक पर्याय कोणता आहे? कुठला क्रम? चढता क्रम. चढता क्रम म्हणजे मोठं. आता इथं छेद सारखा आहे त्यामुळे अडचण नाही, सोपं आहे लगेच. आता पहिला बघा, चढत्या क्रमात लहान पासून मोठं होत गेलं पाहिजे. आता इथं 5 छेद सारखा आहे, 5 पेक्षा मोठं 4 नाही होत, असं नाही होत, म्हणजे हा पहिला पर्याय कटच झाला. दुसरा बघा, 1 पेक्षा मोठं 5, 5 पेक्षा 6, 6 पेक्षा 11, 11 पेक्षा 17, म्हणजे हा चढता क्रम दिसतोय. 5 पेक्षा मोठा 1 होत नाही, म्हणजे हे कट झालं. 1 पेक्षा मोठं 5, 5 पेक्षा 6, 6 पेक्षा 17 मोठा, पण 17 पेक्षा 11 मोठं नाही, त्यामुळे हे कट झालं. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असेल. 2023 ला विचारलेला प्रश्न होता. आता याच्यावर जरा सोपे प्रश्न विचारतात, एवढे अडचण नाही. आता हे आपलं झालं अंश सारखा छेद सारखा असताना आपण चढता उतरता क्रम शोधला. आता आपल्याला अंश पण सारखा नाही, छेद पण सारखा नाही, अशा वेळेस काय करायचं असा पण प्रश्न पडतो. पण त्याच्या अगोदर आपल्याला छेद समान करणं हा घटक आला पाहिजे. छेद समान करणं खूप महत्वाचं आहे आपल्यासाठी. म्हणजे आपण छेद सारखा असेल तर क्रिया लगेच करतो, पण छेदच सारखा नाही. आता इथं 2/5 आहे आणि 1/3 आहे. या दोघांचा छेद सारखा नाही, क्रिया करायची आपल्याला. मग छेद समान कसा केला जातो ते आपण बघूया. छेद समान कसा करायचा? छेद समान केल्याशिवाय आपल्याला क्रिया पण होत नाही, लहान मोठेपणा पण ओळखता येणार नाही, किंवा चढता क्रम पण लावता येणार नाही, बेरीज वजाबाकी पण नाही करता येणार. मग ह्याच्यासाठी काय करायला लागेल की छेद समान करून घेऊया आपण. आता छेद समान कसा करायचा? पहिला अपूर्णांक हा 2/5, दुसरा अपूर्णांक 1/3. मग 2/5 ला म्हणजे पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं. बघा, दुसराचा छेद 3 आहे, पहिल्या अपूर्णांकाला अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. मध्ये क्रिया कोणती? अधिकचे. आता दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्याच्या छेदाने गुणायचं, अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. ही पायरी लक्षात येते का? बघा, पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या अंश आणि छेदाने गुणायचं, दुसऱ्या अपूर्णांकाला पहिल्या अपूर्णांकाच्या छेदाने वर अंशाला पण गुणायचं आणि छेदाला पण गुणायचं. आता क्रिया करू आपण. 3 दुनी 6, 5 त्रिक 15 अधिक 5 एके 5, 5 त्रिक 15. आता बघा, छेद समान झाल्यावर बेरीज करायला सोपं झालं. 11 आणि 15ची बेरीज, आपलं 11 15 छेद आहे तसंच ठेवूया. 6 आणि 5ची बेरीज 11. छेद समान आहे तो तसाच राहील. काही जण गडबडीत काय करतात माहिती का, ह्या 5 आणि 3 8, 2 आणि 1 3, आता अशी बेरीज नसते कधी, हे चुकीचं होईल. म्हणजे छेद समान असल्याशिवाय आपण बेरीजच करू शकत नाही, आणि छेद समान असल्यावर सुद्धा आपण छेदाची बेरीज नाही करत कधी. आपण छेद समान आहे तो तसाच ठेवतो, अंशाची बेरीज करतो. छेद समान करायची पद्धत लक्षात आली बघा. आणखी एक गणित बघूया असंच, त्याला जोडून आपण वजाबाकी पण करूया. हेच गणित आपण वजाबाकीत घेऊया. हेच गणित मी वजाबाकीच घेतो. आता छेद समान नाही, छेद समान परत करून घेऊया अनेकदा. इथं पहिल्या अपूर्णांकाला दुसऱ्याच्या छेदाने गुणायचं. आता हे वजा चिन्ह मध्ये दुसऱ्या अपूर्णांकाला
पहिल्याच्या छेदांमुळे अंशाने छेदन. आता क्रिया पूर्ण होईल. 3 दुनी 6/15 वजा 5/15. आता यांची वजाबाकी होणार आहे. आता 11 7 न 5 गेले 1 आणि 15 छेद तसाच राहील. बघा आपण हेच उदाहरण बेरजेच पण केलं आणि वजाबाकी पण केलं, पण छेद समान करायची पद्धत एक आहे. छेद समान व्यवस्थित लक्षात घ्या. आता आपण स्कॉलरशिपचा जर विचार केला तर ही मांडेपर्यंत एवढा वेळ नाही आपल्याला. मग आपण हेच गणित काय करूया, थोडं स्पीडमध्ये करायचं असेल तर काय करायचं ते पण सांगतो तुम्हाला. हे लिहून घेतलंय बघा. आता थोडं स्पीडमध्ये करायचं आपल्याला गणित, कारण आता तेवढा वेळ आपल्याकडे नसतो. कारण सरासरी 1 मिनिट ते 1.25 मिनिट एवढाच वेळ आपण काही गणिताला देऊ शकतो. ह्या गणिताला 1 मिनिटापेक्षा जास्त वेळ देता येणार नाही आपल्याला, कारण पुढची मग गणिताला वेळ कमी पडणार. आता ह्याच्यामध्ये आपण काय करूया बघा. हेच गणित मी थोडं स्पीडमध्ये सोडवायचं असेल तर काय करायचं, ही एक रेष मारतो, छेदाचा गुणाकार करूया. 5×3=15. आता इथं 3 आणि 2चा गुणाकार इकडे लिहितो 6. बघा ह्याचा आणि ह्याचा इथं लिहिला, अधिक ह्या 5चा आणि 1चा गुणाकार ह्या बाजूला अधिक होतो म्हणून अधिक केलं. आता बेरीज करूया. 6 आणि 5 11/15. आता तसंच इथं पण वापरायचं नाही, इथं पण तोच करूया. रेष मारली, छेदाचा गुणाकार. आता काय करूया, हा 3 आणि हा पहिल्याचा अंश गुणाकार. उलट करायचं नाही, 5 अधिक इकडला असा गुणाकार आधी नाही होत. ह्या अंशाचा आणि इथं छेदाचा हा अगोदर गुणाकार. पहिल्याचा अंश दुसऱ्याचा छेद पहिला गुणाकार असेल. आता वजा चिन्ह मध्ये ठेवू. आता हा छेद 5 आणि हा 1चा गुणाकार. आता वजाबाकी 7 न 5 गेले 1 राहिले छेद 15. आता हे स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीने आपल्याला असं फास्ट करायला लागेल. ओके, छेद समान झाला, क्रिया पण पूर्ण झाली. आता आणखी एक तुम्हाला देतो, छेद समान करायचं असेल तर बघा. 5/7 अधिक 2/3 करा, बेरीज करा. आता कुठल्या पद्धतीने करताय बघा. पहिली पण एक शिकवली, दुसरी ही पद्धत सांगितली. तुम्ही स्कॉलरशिपच्या हिशोबानं स्पीड जे सोडवता येते ते बघा. आणि व्यवस्थित समजलं नसेल तर परत याच व्हिडिओला परत तुम्ही बघून तुमच्या लक्षात येईल की परत कसं बघा ते गणित, आणि लक्षात येऊसपर्यंत बघा व्हिडिओ सारखं ते गणित परत बघा, म्हणजे लक्षात येते. आता एक काम करायचं, हा घटक 4थीला पण लागू आहे, 3रीला पण उदाहरणं या पद्धतीची येतात, 4थीला येतात, 5वीला आहेत, 6वीला पण आहे. 6वी इयत्तेला जे असतील मुलं, 5वीला असतील, 4थीला, त्यांना पण हा व्हिडिओला बघायला द्या, त्यांना पण दाखवा. आहे त्यांच्यासाठी पण हा घटक आहे. आता इथं क्रिया काय करायची, छेद सारखा करायचा आहे. 7 आणि 3चा गुणाकार 21. ह्या 5चा आणि 3चा अगोदर 5×3=15 अधिक 7 आणि 2चा गुणाकार 14. आता बेरीज लिहायची, 15 आणि 14ची बेरीज 29/21. बघा छेद समान पण झाला आणि क्रिया पण झाली. आता काय वेळेस गंमत काय होते बघा, थोडं आता वेगळं घ्यायचं. आता काय होते, 5/15 अधिक 2/3 दिले. आता एक गंमत सांगतो. आता एक तर आपण छेद समान करायचं काय केलं, छेदाचे आता आपण बघितलं तसे छेदाचा गुणाकार, तिरकस गुणाकाराची बेरीज. आता आणखी एक निरीक्षण आपलं व्यवस्थित पाहिजे. निरीक्षण एक काय करायचं, इथं 15 आहे छेद आणि इथं 3 आहे, तर आपण ह्या 3चं 15 करू शकतो. कसं करता येईल बघा, हे 5/15 मी तसंच ठेवतो. आता ह्या 3चं 15 कसं करता येतं बघा. 3ला जर मी 5 न गुणलं की 15 तयार होतं. मग अंशाला पण 5 न गुणायचं, मग काय तयार होईल, हे 5/15 तसंच राहील. आता इथं 10/15 आहे बघा. आता छेद समान दिसायला लागला, म्हणजे वरची क्रिया करायला आता आपण 15/15 म्हणजे उत्तर आलं 1. काय केलं आपण,
इथं 15 इथं 3 आहे, याचा छेद आपण समान करायचं ठरवलं तर 2 मार्गाने करू शकलो असतो. एक आपण आपल्याने आता आपण जे शिकलो तसं, म्हणजे कसं या पण पद्धतीने करता येईल आपल्याला. 15 आणि 3चा गुणाकार 45 आणि तिरकस गुणाकार 3 15 अधिक 15 आणि 2चा गुणाकार 30 45/45. याचं पण उत्तर 1 येणार. याचंच सममूल्य अपूर्णांक तो आहे बघा. 15 त्रिक 45 15 त्रिक 45 सममूल्य अपूर्णांक आहे. म्हणजे काय काय केलं आपण या पद्धतीने कोण सोडवतील त्या पण पद्धतीने उत्तर काढता येते. आता आणखी एक बघूया. छेद समान करायचं बघूया. आणखी एक उदाहरण. 6/5 अधिक 2/7 छेद समान करायचं. चला करा बघू. आता कसं सोडवायचं बघ. आता काय करूया आपण छेद समान करूया. आता इथं 5चं 7 किंवा 7चं 5 नाही होत आपल्याकडून गुणाकार करून. मग अशा वेळेस काय करायचं आता, तर छेद समान करूया. 5 आणि 7चा गुणाकार 5 7 35. आता 7 आणि 7चा गुणाकार 49 अधिक 5 आणि 2चा गुणाकार 10. 49 आणि 10ची बेरीज 59/35. आता आणि बरोबर आपलं उत्तर येईल या पद्धतीने. लक्षात राहील. आता छेद समान कसा करायचा पुन्हा एकदा सांगतो. एकदा एक उदाहरण बघू आपण. छेद समान कसा केला जातो. 3/6 अधिक 1/5 असेल. आता छेद समान कसा केला जातो 2 प्रकारे आपण शिकलोय. एक तर आपण काय करू शकतो, ह्या छेदाने इकडे वर खाली गुणायचं किंवा 6नं ह्या दुसऱ्या अपूर्णांकाला वर खाली गुणायचं. किंवा आपण आता डायरेक्ट कसं शिकलो 6 आणि 5चा गुणाकार 6/35. 5 आणि 3चा गुणाकार 15 अधिक 6 आणि 1चा गुणाकार 6. 15 आणि 6 21/30. या पद्धतीने आपण छेद समान करायला बघितलं. आता आज आपण जे बघितलं त्यामध्ये काय, तर एक तर चढता उतरता क्रम शोधला आणि छेद समान करून बेरीज वजाबाकी करायला पाहिजे. आता छेद समान नसेल आणि आपल्याला जर चढता उतरता क्रम करायचा असेल तर उद्या आपण काय करू, पुढच्या भागामध्ये आपण छेद समान नसताचा चढता उतरता क्रम कसा असतो किंवा सर्वात लहान संख्या सर्वात मोठी संख्या कशी शोधायची ते आपण पुढच्या भागात बघणार आहे. आजच्या भागात आपण फक्त काय पाहिलं, चढता उतरता क्रम आणि छेद समान करून बेरीज वजाबाकी कशी करायची. तर आता आजच्या पुरता आपण ह्या भागामध्ये एकच थांबतोय. एक लक्षात घ्या की हे घटक जे आहेत ते 4थी 5वी 6वीला पण लागू होत आहे. त्यामुळे त्या पण मुलांना याचा लाभ द्या. तुम्ही तुमच्या आसपास कोण असतील तर त्यांना पण याची लिंक शेअर करा. चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. कारण आता इथनं पुढे आपण बुद्धिमत्ता चाचणीचे पण बघणार आहोत, इंग्रजीचे पण घटक येतील, मराठीचे पण घटक सुरू होणार आहेत. तर त्यामुळं आपलं वर्षभराचं शेड्यूल परीक्षेपर्यंत नवोदय आणि स्कॉलरशिप असं मिळून आपला हा घटक असणार आहे. तर आपण जॉईन झालात त्याबद्दल धन्यवाद. आपला ह्या चॅनलला सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर करून घ्या, कारण आपल्या या चॅनलवरती अभ्यासाचे व्हिडिओ येणारच आहे. चला पुढच्या भागात भेटू आपण.